प्रदूषणाच्या क्रमवारीत अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक मालधक्का येऊ घातलाय। पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी हा मूल रेल्वे स्थानकावर हा मालधक्का प्रस्तावित असून याला नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्याच्या ठिकाणच्या रेल्वे स्थानकावर रेल्वेकडून मालधक्का प्रस्तावित आहे। प्रारंभी हा मालधक्का तांदळाच्या वाहतुकीसाठी नियोजित होता। मूल तालुका तांदूळ उत्पादक भाग असल्याने त्याची वाहतूक देशात सर्वत्र व्हावी यासाठी या मालधक्क्याचे प्रयोजन होते। मात्र आता वेगळाच घाट घातला जात आहे। मूल रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळाच्या बाजूला प्रदूषणात मोठी भर घालणाऱ्या खनिजासाठी हा मालधक्का निर्माण करण्याचे प्रयत्न काही राजकारणी करीत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे उत्खनन केलेल्या लाल रंगाच्या लोहयुक्त दगडांची वाहतूक देशभरातील लोह निर्मिती प्रकल्पांना करता यावी यासाठी हा प्रयत्न चाललाय। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाग हा लोह खनिज वाहतुकीने लाल झाले आहेत। नदी नाल्यातील पाणीही लाल होऊन प्रदूषित झाले आहेत। यावर पर्यावरणवादी ओरड करीत असतानाच हे खनिज सुरजागड इथून मूलला आणला जाणार आणि रेल्वेने तो देशभर पाठवले जाणार आहे। यासाठी हा मालधक्का प्रस्तावित आहे। मूल नगरपालिकेने एकमताने ठराव घेत या मालधक्क्याला विरोध केला असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा नगराध्यक्षांनी दिला आहे। लोह खनिजासाठी इथे मालधक्का झाल्यास रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। काही खास लोकांच्या आर्थिक हितासाठी या मालधक्क्याला मंजुरी देण्याची धडपड सुरू आहे। स्थानिक नगर परिषद आणि सर्वसामान्य नागरिकांनी याला जोरदार विरोधाची तयारी सुरू केली आहे। नगरपालिकेमधनं मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूल शहरामध्ये आज नाही तर कधीही मालधक्का होऊ देणार नाही। तसं स्पष्ट नाव घेता येणार नाहीच, परंतु शोभाताई फडणवीसकडनं जरा या मालधक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि स्पष्ट जनमत आहे की या मागे मोठा हात असल्यामुळे मालधक्का हा होणारच। परंतु गावाच्या सगळ्यांची मागणी आहे की मालधक्का होऊ नये। त्याकरिता आम्हाला जर रस्त्यावर उतरून आंदोलनं जरी करावी लागली तर त्याकरिता आम्ही सगळे तयार आहोत आणि त्या प्रकारे आम्ही कठोर आंदोलनं देखील करू। मूल मध्ये जो मालधक्क्याचा प्रस्तावित प्रकल्प चालू होण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय गंभीर आणि मूलच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने धोकादायक असून लगतचा जो नागरी वस्ती, कॉलेज, शिक्षण संस्था, दवाखाने यांना संपूर्ण प्रभावित होण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण मूलचे नागरिक आणि जनता आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक का हा मालधक्का झाला नाही पाहिजे यासाठी कार्यरत आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही। वेळप्रसंगी संपूर्ण बंद शासनापर्यंत त्याचा पाठपुरावा आणि जनआंदोलन हाच आमच्या पुढे पर्याय आहे। काऊन तर मालधक्का हा जनहितासाठी नसून जनतेचा जीव घेण्यासाठी होत आहे असा संपूर्ण मूलवासियांचा विश्वास झालेला आहे।